जे गाणं इथे शूट होतं आहे ते गाणं खूप धमाल आहे, म्हणजे रोमॅन्टिक, कलरफुल आणि सगळ्या सणात म्हणजे गणपती येत आहेत, नवरात्र येत आहेत, ह्या सगळ्यांमध्ये हे गाणं खूप पॉप्युलर होणार आहे. कारण हा खूप छान असं आयटम सॉन्ग आहे आणि ते मी करतो आहे, त्यामुळे ती धमाल असेलच. एक माझी स्टाईल डान्स बघायला मिळेल तुम्हाला, जो मी खूप मेहनत करून केला आहे. म्हणजे तुम्हाला धमाल येईल डान्स बघताना. आणि खूप छान असा एक विनोदी एंटरटेन धमाल, म्हणजे म्हणतो ना खूप वर्षाने असा चित्रपट तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे नक्की आवर्जून बघा. हा चित्रपट वाजलंच पाहिजे. आणि गाणं म्हणजे 2 गाणी आहेत, ती सुपर डुपर हिट होणार आहेत हे मी आत्ताच सांगतो. म्हणजे आता तुम्ही झलक बघालच गाण्याची, त्यामुळे तुम्हालाही ती आवडेलच. कॉमेडी आणि भाऊ हे मी मान्य करतो, पण भाऊ आणि नाच हा कधी कधी म्हणजे पेट्रोल गाडीला CNG बसवतो ना आपण, तसा तो प्रकार आहे. मी प्रयत्न केला आहे नाचायचा असा नाही, पण तो जो काय जरा आजूबाजूला हलतं, एक बऱ्यापैकी चांगले नाचतात, त्याच्या बाजूला थोडा एक ठेकादाराचा प्रयत्न केला आहे आणि तो चालला आहे. त्यांना कोरिओग्राफरना आवडतं, पण ते पण काय करणार बिचारे, नाही बोलू शकत नाहीत की नाही और करेंगे. पण मला करतायत ॲडजस्ट, घेत आहेत जरा सांभाळून. पण गाणं छान होतं आहे, त्यांना हवं ते एक्सप्रेशन ते काढून घेत आहेत, त्यामुळे मजा येणार आहे गाण्यात. मी या वाचलंच पाहिजे चित्रपटामध्ये एक प्रोड्युसर नावाचं कॅरेक्टर करतो आहे. जे प्रोड्युसर असतात ते खूप हातभार लावतात एखाद्या चित्रपट निर्मितीला, नंतर एखाद्या पिढीला उभं राहण्यासाठी. मग तो लेखक असेल, दिग्दर्शक असेल, ॲक्टर असेल, ॲक्ट्रेस असेल, म्हणजे त्यांचा खूप हातभार लागतो. आता तो हातभार कसा लागतो किंवा काय होतं या चित्रपटात गमती, तो असा प्रोड्युसर आहे. तो खूप गमती करणारा, खूप मजा करणारा आणि त्याच्याबरोबर सगळ्यांची मजा येणारी. त्यामुळे हा अशा टाईपचं कॅरेक्टर करायला मला मिळालं. आणि आमचे सर विराज राजे हे दिग्दर्शक आहेत या चित्रपटाचे, आणि त्यांनी हा मला रोल ऑफर केला. मी त्यांचे धन्यवाद मानतो की त्यांनी या रोलसाठी मला चॉईस केलं, सिलेक्ट केलं आणि ते मी करण्याचा प्रयत्न केला आहे. बरं वाटतं आहे चित्रपट करून, कारण खूप छान असा माझा एक स्वतःचा असा छोटे छोटे करत होतो रोल, पण जरासा मोठा असा एक चित्रपट येतो आहे. त्यामुळे मायबाप जनता माझ्यावर नक्कीच प्रेम करते आणि ते सगळे हा चित्रपट बघायला थिएटरमध्ये जातील अशी आशा आहे. थँक्यू.